रोहित पवार आपल्या सोबत आहेत. दादा, आज तुम्ही पंढरपूर मध्ये आलेला आहात. मोठी गर्दी आहे ती सुद्धा झालेली आहे. बघा, इथं कोणालाही बोलवलं नाही. टीव्हीवर बातम्या बघून त्यानंतर लोकांची चर्चा बघून आणि लोकांची असणारी अडचण समजून घेऊन लोक इथं पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. 36 लाख शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. 50,000ची कर्जमाफी तुम्ही फक्त देणार आहात, ते सुद्धा तुम्हाला आधी पैसे भरायचे मग कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. आमचं मत आहे की 2019ची अट काढण्यात यावी. 2 लाख सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याचे तिथं होणं हे आमच्या सर्वांसाठी शेतकऱ्यासाठी फार महत्वाचं आहे. येणारा वर्ष पाऊस नसल्यामुळे खूप अडचणीचं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 रुपया येणाऱ्या काळामध्ये येणार नाही. खर्चही वाढलेले आहेत. त्यामुळे कर्जमाफी होत असताना दिखावीपणाची कर्जमाफी न होता अटीतटी काढण्यात यावा ही आमच्या मागणी आहे. त्याच्याबरोबर 50,000 रुपये जे तुम्ही प्रोत्साहन म्हणून तिथं देणार आहात, त्यात 25, 26, 27, 27 पुढच्या वर्षाची सुद्धा अट त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अन्यायकारक आहेत. अनेक जे हे होतं विमा, त्याच्यामध्ये पूर्वी 1 रुपयाला जसा तुम्ही विमा शेतकऱ्याच्या बाजूला देत होता तसाच विमा परत तुम्हाला त्या ठिकाणी आणावा लागेल. अटीतटी ज्या काढण्यात आलेल्या आहेत ज्याच्यावर शेतकऱ्याला अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आमचा विमा शेतकऱ्याच्या बाजूचा त्या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे. 2019ची अट काढून टाकावी. सरसकट 2 लाखाची मदत आमच्या शेतकऱ्याला द्यावी. कारण का हा प्रश्न आहे 36 लाख शेतकऱ्यांचा आणि जी कर्जमाफी ही 35,000 कोटीची जाहीर झाली ती फक्त 12 ते 13,000 कोटीची होणार आहे. अन्याय किती कोटीचा होणार आहे? 20,000 कोटीचा अन्याय हा सामान्य लोकांवर होणार आहे. तुम्ही जिथं आंदोलन करणार आहे तिथं अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही अशी माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही आंदोलन करणार आहात. साने गुरुजींनी अनेक वर्षांपूर्वी लोकांच्या हितासाठी एक आंदोलन बिना परवानगीचं इथं केलं होतं. त्या आंदोलनाला यश आलं होतं. आम्ही साने गुरुजींच्या विचाराची माणसं आहे, महामानवांच्या विचाराची माणसं आहोत. आम्ही संतांच्या विचाराची माणसं आहोत. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही दिल्लीसमोर त्या ठिकाणी झुकत नाही. आम्ही कोणासाठी लढत आहोत तर शेतकऱ्यासाठी लढत आहोत. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळावं यासाठी हे आंदोलन जे आम्ही आता सुरुवात करत आहोत ते आंदोलन होणार म्हणजे होणार. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की दिखावा न करता लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याच्या बाजूली ह्या ज्या 2 जाचक अटी टाकण्यात आल्या त्या काढण्यात याव्या. दादा, तुम्ही 2 ते 3 दिवसापूर्वीच या आंदोलनाची घोषणा केलेली होती. तुम्ही सरकारला अल्टिमेटम सुद्धा दिलेला होता, पण या 2 ते 3 दिवसात काहीच झालं नाही. उलट टीका तुमच्यावर करण्यात आली की रोहित पवार हे स्टंटबाजी करतात. हे बघा, विषय एवढाच आहे की हे काय 2-3 दिवसापूर्वी मी जाहीर केलं नव्हतं. मी जेव्हा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा होता त्या दिवशी तिथं गेल्यानंतर लोकांची चर्चा केली. लोक तिथं अख्ख्या महाराष्ट्रातली आली होती. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला कशा अडचणीत काय पद्धतीने हे कर्जमाफी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करून तिथं मला मनात वाटलं की अशी कर्जमाफी आहे त्याच्या अटी काढण्यात यावा आणि त्यासाठी कुठंतरी तिथं एक आंदोलन आपल्याला करावं लागेल लोकांच्या वतीने आणि ती भूमिका तिथं आम्ही मांडली. त्यामुळे 6 तारखेपासून आत्तापर्यंत आपण बघितलं तर 6 ते 7 दिवस सरकारला त्या ठिकाणी मिळाले होते. त्यातली एक मागणी आमची मान्य झाली. 2017ला जे काय कर्ज देणं बाकी होतं ते 4-5 हजार कोटी, त्या 1400 कोटी काही दिवसांपूर्वी त्यांनी दिले. अधिवेशनात हा मुद्दा आम्ही मांडला होता. 2दा मांडला होता. आश्वासन मिळालं होतं पण झालं नव्हतं. आता ती मागणी आमची जी एक होती ती मान्य झाली. पण आता आमचं मत आहे की या जाचक 2019च्या ह्या लवकरात लवकर त्या ठिकाणी सरकारकडनं काढण्यात याव्या. 36 लाख शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे आणि याच्यावर आमच्यावर टीका करणाऱ्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की कृपा करून तुम्ही शेतकऱ्यात जावा, गरीब शेतकऱ्यात जावा आणि या अटीमुळे शेतकऱ्याचं खरंच नुकसान होतंय का हे तुम्ही समजून घ्या. लातूरला जो शेतकरी अडचणीत होता, आपल्या पत्नीला सुद्धा तुम्ही त्या नांगराला तिथं झोपलं गेलं होतं, तिथं तुम्ही एक बैल दिला, आजारी बैल दिला. जसे ही कर्जमाफी आजारी आहे, फसवी आहे, तसंच तिथं आजारी बैल दिला. आजारी बैल नीट करायला खिशातून पैसे द्यावे लागले. तसंच या योजनेला सुद्धा कर्जमाफीला खिशातून पैसे लोकांना शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत आणि मगच त्यांना 50,000ची मदत मिळणार आहे. आमचं म्हणणं आहे 2 लाखाची मदत ही झाली पाहिजे आणि ह्या मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य झाल्या. सोलापूर जिल्हा आहे, या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत, तरी सुद्धा तुमच्या या आंदोलनामध्ये इथले स्थानिक तुमचे आमदार आहेत जिल्ह्यातले, ते मात्र कुठेही दिसत नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला याबद्दलचा निरोप नाही. आम्ही कोणालाच निरोप दिलेला नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की राजकीय आंदोलन आहे. शेतकऱ्याच्या प्रति कळवळा जर ज्या लोकांना असेल, आमदारांना असेल, ते नक्कीच या आंदोलनामध्ये तिथे येतील आणि आम्हाला विश्वास आहे अनेक शेतकरी नेते आणि विरोधातले पण सत्तेतले इथे येतील, आमदार येतील
विषय एवढाच आहे, मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं नव्हतं मी आंदोलन करतोय. जेव्हा राज्याभिषेक सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेलो होतो, लोकांची अडचण समजून घेतल्यानंतर तिथल्या तिथं मी हे जाहीर केलं, तेव्हा माझ्या परिवाराला कळालं. आम्ही कोणालाही काही लग्नात आपण पत्रिका वाटतो तसं काही पत्रिका वाटलेल्या नाहीत, गर्दी करावी असं सुद्धा सांगितलं नाही. जे लोक येतील, ज्यांना हा विषय महत्त्वाचा वाटतो, ते लोक तिथे येऊन नक्कीच तिथं या विषयाला पाठिंबा देतात. काल हेच आमदार काल विधानसभा संदर्भात मुंबईमध्ये बैठकीमध्ये बघा, हे भाजपच्या प्रदेश अध्यक्षाबरोबर होते असं मला कळालेलं आहे. कदाचित आज पंढरपूरला पवित्र भूमीमध्ये इथं आंदोलन होतंय आणि मग त्या आंदोलनाबद्दलची माहिती देण्यासाठी ते तिथे गेले असावेत. आज या बाबतीत मी काय बोलणार नाही. 4-5 दिवसानंतर हे आंदोलन होऊ द्या. विलीनीकरणाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कालपासून चर्चा, नुकताच तुमचा वर्धापन दिन झाला आणि त्यानंतर लगेच अशा पद्धतीच्या चर्चा. नाना पटोले सुद्धा असं म्हटले की याआधी प्रस्ताव आलेला होता पण काँग्रेसने तसा विचार केला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, विलिनीकरणाचा विषयातून शेतकऱ्याचा विषय सुटणार नाही, अडचणी सुटणार नाही. आज काय महत्वाचं आहे तर शेतकऱ्याचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत, त्यामुळे या अटी लवकर काढण्यात यावं. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर रोहित पवार या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या संदर्भात आक्रमक झालेले आहेत आणि की कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी रोहित पवार आहेत, ते आपल्याला या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाही, त्यांच्यावरही रोहित पवार यांनी टीका केलेली आहे आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये येतील असा विश्वास आहे तो रोहित पवार यांनी व्यक्त केलेला आहे. पण एकूणच सरकारची ही कर्जमाफी आहे ती फसवी आहे आणि त्यामुळेच रस्त्यावर उतरावं लागतं आणि सरकारने सरसकट ही कर्जमाफी करावी अशा पद्धतीची मागणी आज या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर.